नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. कोतवाली पोलीस ठाण्यात समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी तसेच मारहाण केल्याप्रकरणी 307 दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी समस्त मातंग समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना करण्यात आली आहे. तसेच आरोपींना अटक न झाल्यास आमरण उपोषण किंवा मोर्चा काढण्याचा इशारा समस्त मातंग समाजाच्या वतीने कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी आहे की 30 मे रोजी अभिषेक नवघिरे हे कामावरून घरी जात असताना जहीर इक्राम सय्यद व त्यांच्या पत्नी लैला जहीर सय्यद व एक अनोळखी व्यक्ती यांनी नवघिरे यांना जातीवाचक शिवीगाळ करून कोयत्यानं वार करून जखमी केलं. लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. रक्तस्राव होत असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या प्रकरणी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करूनही सदरील आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. आरोपींना अनेक गुन्हे दाखल असूनही अटक केली जात नसल्यामुळे गोरगरिबांवर ते अन्याय करीत आहेत. त्यामुळे गुन्हा दाखल असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी समस्त मातंग समाजाद्वारे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. किरण वैरागर माझ्या भावाला अभिषेकला मारहाण केलेली आहे. त्या गुन्हेगाराला अटक केलंच पाहिजे संध्याकाळपर्यंत, नाही तर मी परत उपोषणाला बसणार. मागणी फक्त एवढंच आहे की आता जो आरोपी आहे तो मोकळा हिंडत आहे, त्याचे मोबाईल चालू आहे, तर त्याला कृपया करून तुम्ही अटक करावी. कारण की आम्ही जेव्हा त्याला कारवाई केली होती, त्यांची नोंदणी गुन्हा दाखल केली होती, तेव्हा कोणी ती नोंदणी किंवा त्या गुन्ह्यावर कोणी अंमलबजावणी केली नाहीये. तर ती झाली पाहिजे आणि त्याला अटक केलं पाहिजे. आज एवढ्या आम्ही भगिनी आलेलो आहोत कारण की आम्हाला अन्याय झालेला आहे, त्याच्यावर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. याकरिता आम्ही सर्वजण इथं एकत्र जमा झालेलो आहोत. कधी आज आमची ही जी अपेक्षा आहे किंवा आम्ही जी नोंदणी केलेली आहे, गुन्हा दाखल केलेला आहे, त्या व्यक्तीला आज संध्याकाळपर्यंत अटक करावी किंवा उद्या आम्ही परत खूप भगिनी जमा करून इथं मोर्चा काढून येणार आहोत आणि नारेबाजी करणार आहोत. कारण की आम्हाला न्याय, आणि आम्ही मांग समाज आहोत, तर जय भीम समाज आहोत. तर आमच्यावर जो अन्याय होत आहे, जो तो येत आहे, बघत आहे, बोलत आहे, उद्याच्याला आमच्या भगिनी आहेत, मुली आहेत, सुना आहेत, त्यांच्यावर तो काही अन्याय करू शकतो आणि त्या व्यक्तीपासून आम्हाला असुरक्षित असं वाटत आहे. आणि याकरिता आम्हाला काहीतरी मान मिळाला पाहिजे किंवा आम्हाला याचा न्याय मिळाला पाहिजे. याकरिता आम्ही इथं एकत्र झालेलो आहोत. आम्हाला न्याय पाहिजे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.